थांबतेच. मुकाट्यानं खरं खरं बोलायचं. बोल, वैद्य बुवांना कुणाकडून निरोप काढलास? कुणाला हाताशी धरलायस तू? बोल. तू माझी सून आहेस हे माहित असूनही एवढी हिम्मत दाखवणारा तो माणूस कोण आहे हे मला कळलंच पाहिजे. बोल 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 बोल. सखू, काय विचारती? नाही बोलायचंय? आलेच तुला ना. अहो नाही हो सासूबाई, नका मारू मला. मी नाही बोलवले, खरंच नाही बोलवले. विठुरायाची शपथ. हात पुढे कर, हात पुढे कर. जन्माची अद्दल घडवते मी तुला. मला सांग, वैद्य बुवांना कोणी बोलवलं? हा, मारुती काका असं म्हणालीस ना तू? त्यांच्याबरोबर निरोप पाठवलास? त्यांच्याबरोबर निरोप पाठवलास? हात पुढे कर, हात पुढे कर. सासूबाई, सासूबाई लागतंय हो. नका मारू मला. तू आजोबांचा विश्वास पटावा म्हणून मी मारुती काकांचं नाव घेतलं. पण मारुती काकाच काय कोणी भेटलं नव्हतं मला. खरंच सांगते सासूबाई. तू कितीही रडलीस ना तरी मी तुझं ऐकणार नाही. सासूबाई, अगं तुला किती बोलायचं, तुझ्यावर काही परिणामच होत नाही. खरं नाही ना बोलायचं? मग आता मार खा. जोपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाही तोपर्यंत तू मार खायचा. हात पुढे कर. ही दृष्ट रमाई सखू वहिनी अशी ओढत कुठे नेते? काय करणार आहे ती? दिगू दादा, दिगू दादा, दिगू दादा, दिगू दादा. अयो, ते एवढे का घाबरला तो? आओ रमाई, रमाई सखू वहिनींना मारतायत. का? आओ माहेरी निरोप कोणी धाडलं म्हणून वरडतायत हो त्या. दिगू दादा. निरोप या दामू मामाने पाठवलाय हो सखू. कशी केली सुरुवात? तुम्ही इथं खिंडभर थांबा, मी वरती देतो. बाबाजी हो म्हणत्याल तरच दर्शन होईल. काय हे? आपल्याला आपल्याला आज जायला परवानगी घ्यावी लागते? जरा हळू. अगं सिद्ध पुरुष आहेत ते, तुझ्या माझ्यासारखे नाही आहेत. सिद्धी प्राप्त आहेत त्यांना. त्यांच्या मंत्राच्या शक्तीने अगदी काहीही करू शकतात ते. माझं लग्न दिगूशी लावू शकतात का? नाही तरच मी आत येते, नाहीतर मला ना यात मुळीच रस नाही. अगं बाबाजीने कृपा केली आहे. चला आतमध्ये चला. या हो या या. चल. या या ताई साहेब या. बाबाजींची कृपा झाली तुमचं. या 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 या. बाबाजी, उचला ते, उचल. ईशे ते आमच्या इथं नाही ठेवायचा. उचल. बाहेर या. क्षमा करा बाबाजी. अहो भेट आहे ही. इकत घ्यायला निघाली का काय आम्हाला तू? हा, ए सोनं चांदी पैकाड का ही किंमत करते आमची तू? निघेतून हे उचल आणि निघेतून. क्षमा करा बाबाजी, चुकलं चुकलं आमचं. अहो आम्हाला इथली पद्धत माहित नाहीये ना म्हणून चुकलं आमचं. पहिलीच वेळ आहे आमची. क्षमा करा बाबाजी. हो ताई साहेब, तुमची सेवा बाबाजींसमोर नाही, गुरु जिंगरोबा समोर ठेवा.
खरं नाही ना बोलायचं? आजोबा, मी नाही बोलवलंय सासूबाई. नाही बोलवलंस? नाही बोलवलंस? मार खा. परत हात पुढे कर. सासूबाई. पुढे कर. अगं अचानक काय झालं तुला? आतापर्यंत कळवळत होतीस ना, आता लागत नाही तुला? लागत नाही तुला? नेहमी सखूची शिक्षा तुम्हीच का भोगता? हा लढा एकट्या सखूचा नव्हे, माझाही आहे. सखूची सुख दुःख ही मलाही भोगावीच लागणार. सखू निखाऱ्यांवरून चालली तेव्हाही तुम्ही स्वतःचे हात जाळून घेतले होते आणि आताही तुम्ही तडाखे घेऊन पाहताय म्हणून मी माझा हात पुढे केला. अर्धांगिनी आहे मी तुमची. सुखाबरोबरच वेदनांची सुद्धा वाटेकरी आहे हो. पण या कोमल हातांना आता नाही खावा लागणार मार. मलाही नाही आणि सखूलाही नाही. म्हणजे असं कसं? ती मनोरमा तर मारतेच आहे. बघ आता. काय गेंड्याची कातडी आहे का तुझी? कुठेच लागत नाहीये तुला. कुठेच लागत नाही. कुठेच लागत नाही. ऐक. चटूक झालं. बाबाजी, एक घोड लागलाय हो. म्हणजे झालं असं की समजा दिसत आम्हाला, इथे बसून दिसत आम्हाला. त्रिकालदर्शी होत आम्ही, त्रिकालदर्शी. आम्हाला काही सांगायची गरज पडत नाही, समजलं काय? तुझ्या लेकीच्या लग्नाचा बेत फसलाय. हो हो बाबाजी, अचूक ओळखलं तुम्ही. त्या मनोरमेने घात केलाय आमचा. अहो, तिच्या लेकाचं माझ्या माणिकशी लग्न लावून देईन असा शब्द दिला होता तिने, पण ती तिच्या शब्दाला जागली नाही. आम्ही जरा बाहेर गावी काय गेलो, त्या मायनीच्या कुठल्या त्या सखूशी दिगूचं लग्न लावून मोकळी झाली. माझ्या लेकीला सहनच होत नाहीये हे सगळं. अगदी वेडी पिशी झाली हो लेक माझी. अहो, इतकी की कृष्णेकाठी त्या सखूला मारायला धावली हो. अहो, त्या सखूला पाहिल्यापासून शांतच होत नाहीये हो माझी माणिक. अहो, सारखं कुणाला ना कुणाला मारावंसच वाटतंय तिला. दिगूचं लगीन तर मनोरमेनं माझ्या शब्दा खातर लावलंय. ठीक आहे, बघून घेऊ आम्ही.
तू गोर लावून घेऊ नको. शरण आले ना आम्हाला, मग झालं तर तू येतो ना अगोदीला शरण, दूर पळतं त्याचं मरण. लक्षात ठेव, आता आमचा जिम्मा आहे. हे पुरी इकडे बस. हो बस. आणि तुम्ही मागं नका उभं राहू, तिकडं जा. राहा तिकडं उभं. हो. या मुठीत संवाराची शक्ती, वैभवाची युक्ती. पायाशी बसेल त्याला मिळेल संपत्ती, डोक्यावर नाचल त्याला आपत्ती, घनघोर आपत्ती. जय जिंगरोबा. ए पोरी, या सखूचा नाच सोड. आता ती आमची जिम्मेदारी आहे. आम्ही करू तिचा बंदोबस्त. तू फक्त मी त्या सखूला सोडणार नाही म्हणजे नाही. तुम्ही कोण मला सांगणार आहे? ही तर एकदम पिसळलेलीच आहे. बऱ्या बोलांना ऐकायची नाही. हा कसा आला? सखूला दिगूची शपथ घालून खोटं बोलायला लावलंय. आता ते उघड होतंय की काय? अगं सखू, मार खातीयस तर खरं बोलून टाक ना. तुला खरंच लागलंय की शास्त्री बुवांना सांगितलंस तशी केवळ थट्टा केलीस? हो. तुला अजून मार हवाय का सखू? हे बघ, खरं खरं सांग. सखू, मला फक्त सत्य जाणून घ्यायचंय. माझी शपथ आहे तुला. मला खरं खरं सांग. तुझ्या कुंकवाची शपथ आहे तुला. कुंकवाची म्हणजे दिगूची. आता काय करू? इकडे आड आणि तिकडे वीर. माझी शपथ आहे तुला. मला खरं खरं सांग. तुझ्या कुंकवाची शपथ आहे तुला. तुझ्या कुंकवाची म्हणजे दिगूची. कुंकवाची म्हणजे दिगूची. मला ना तुझं हेच कळत नाही. अगं चटकन उत्तर देत जा ना. आता कशी देऊ मी उत्तर? सासूबाईंनी खोटं बोलण्यासाठी तुमची शपथ घातली आणि आता खरं बोलण्यासाठी तुम्ही तुमचीच शपथ घालताय. कसं सांगणार मी खरं? कसोटी बघितली पोरी तुझी. हे असा अंगारावा, माणसाच्या अंगात असा अंगारावा तर यश मिळत. आणि तुझ्या अंगात तसा अंगार आहे पोरी. आवडलाय मला. नुसता अंगार असून नाही चालत, जोपासावा लागतो तो. भावनेच्या आरी गेला ना तर मग अंगारीच तो. आणि तो अंगार कसा चित्ता ठेवायचा ते मी तुला सांगतो. ऐक आता सखू. सखूविषयी लय राग आहे ना तुझ्या मनात. तो राग इजू द्यायचा नाही.
विसरायचं नाही, कायम मनात ठेवायचा. जमिनीखाली कसा लावा खतखतत असतो की नाही, तसा तुझ्या मनातला राग धगधगता ठेवायचा. तो क्रोधाग्नी वेजला नाही पाहिजे. कळलं काय? मारायचंय ना सखूला, पण एकदाच मारून टाकलं तर कसं होईल? सुटल ना मग ती सगळ्यातून. हळूहळू थोडं थोडं मारायचं. एक घाव आणि 2 तुकडा असं नाही करायचं. जेव्हा जेव्हा संधी गावल तवा तवा सकूचा तोल सुटल असं करायचं. पण आपला स्वतःचा तोल सुटू नाही द्यायचा. जिंदगानी एकदाच मिळते की नाही, मग या जिंदगानीमध्ये त्याग बीग नाही करायचा. आपलं मन नाही मारायचं. आपल्याला जे पाहिजे तेच करायचं. आणि पोरे, तुला जे पाहिजे तेच घडल, पण दमादमानं. हे बघ सखू, नवऱ्याशी खोटं बोलणं पाप असतं. माझी शपथ आहे तुला. खरं खरं सांग, तुला खरंच लागलंय की ती केवळ एक थट्टा होती? ही मूर्ख मुलगी सगळं सांगून टाकेल आणि माझी पंचायत करून ठेवेल. माझ्याकडेच बघते बावळट. उगाच मी दिगूची शपथ घालून हिला खोटं बोलायला लावलं. रमाईकडे काय बघतेस? अरे आधारासाठी बघतेय. सोड ना दिगू, जाऊ दे, सोड तिचा नाद. काय ना, तिच्या डोक्यात सगळ्याच गोष्टींबद्दल गोंधळ आहे. आता उत्तर देईल सुद्धा, पण तिचं तिला तरी माहित असेल की नाही कोण जाणे. उगाच आपलाच गैरसमज व्हायचा. मी तर अगदी हातच टेकलेत. दिगू, मला क्षमा कर दिगू. रमाई, अगं काय बोलतेस तू? हे तू का क्षमा मागतेस? तुझी काय चूक आहे? होय, माझी चूक आहे रे. मी चुकले. रमाई, अरे नाहीतर काय रे, माझीच मती भ्रष्ट झाली होती म्हणून अशा निर्बुद्ध आणि हट्टी मुलीशी तुझं लग्न लावून दिलं. ही मुलगी तुझ्या आयुष्याचा सत्यानाश करेल याची कल्पना नव्हती रे मला. माहित असतं तर संकट स्वतःहून ओढून घेतलं असतं का रे मी. क्षमा कर मला, मी चुकले. रमाई, अगं तू स्वतःला नको दोष देऊ. तू फक्त बाबाजींची आज्ञा पाळलीस, त्यात तुझी काय चूक? आणि बाबाजींनी आपल्यासाठी काहीतरी चांगल्या हेतूनेच केलं असणार. आपण धीर धरूया. आता त्रास असेल, पण त्यातून आपल्या भल्याचंच काहीतरी घडणार असेल. घुमून फिरून हा शेवटी हिच्याच बाजूने चुकतो. बघतेस काय गट्टाणे डोळे करून?
काय सांगते ते नीट ऐक. तुझ्या वागण्यात जर काही फरक पडला नाही, मी सांगते तशी काही सुधारणा झाली नाही तर मी तुला माहेरी हाकलून देईन आणि दिगूचं लग्न त्या माणिकशी लावून देईन. सखू, ए सखू, झोप लागत नाहीये ना? कोण कोण आहे? अजून त्रास होतोय ना? हो, खूप दुखतंय. आधीच हात दुखत होता, आता मार पण पडला. नको नको, रडू नकोस. मी आले ना. मला माहितीये तुला खूप दुखतंय. मी आले ते तुला रडवायला नाही आले काय, तुला आठवण करून द्यायला आले. आठवण? कसली आठवण? तुझं दुखणं क्षणात पळून लावणारी एक अद्भुत गोष्ट आहे तुझ्याकडे. विसरलीस? तुझ्या रंगात आदल विसरलीस? अद्भुत मोरपीस विसरलीस? आठवतंय? पांडूचा दुखणारा हात तू यानेच बरा केला होतास. विठुराया, विठुराया, विठुराया. बरा झाला. हो, माझ्या रंगात आदन दिलेलं मोरपीस.